तर विद्यार्थ्यांनो एका नव्या स्पेशल आणि फ्रीच्या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच रोजच्या सारखे स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आपण तलाठी भरती, पोलीस भरती, वनरक्षक भरती तसेच आरोग्य भरतीसाठी अतिशय उपयुक्त असणारे जी के क्वेश्चन्स कव्हर करणार असल्याकारणास्तव सर्वांनी त्या सुपर क्लासला सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राइब लगेच करून घ्या। गेल्याच्यानंतर बेल आयकॉनला प्रेस करून ऑल मध्ये सिलेक्ट करून जरूर घ्यायचं आहे। सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न विद्यार्थ्यांनो असा आहे, लघवी न होणे खालीलपैकी कोणत्या रोगाचे प्रमुख लक्षण आहे? लघवी न होणे खालीलपैकी कोणत्या रोगाचे प्रमुख लक्षण आहे? ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 योग्य राहील। अतिसार रोगाचे लघवी न होणे हे प्रमुख लक्षण असते। पुढचा प्रश्न पाहूया। मानवी शरीरातील पेशींमध्ये गुणसूत्रांची संख्या किती असते ते सांगायचं आहे। मानवी शरीरातील पेशींमध्ये गुणसूत्राची एकूण किती संख्या असते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील। 46 एवढी मानवी शरीरातील पेशींमध्ये गुणसूत्रांची संख्या असते। पुढचा प्रश्न पाहूया। सापेक्षतेचा सिद्धांत खालीलपैकी कोणत्या वैज्ञानिकाद्वारा मांडण्यात आलेला आहे? सापेक्षतेचा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडलेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील। आइन्स्टाईन यांनी सापेक्षतेचा सिद्धांत मांडला आहे। पुढचा प्रश्न पाहूया विद्यार्थ्यांनो। हिवताप दीर्घकाळ राहिल्याने त्याचे रूपांतर खालीलपैकी कशात होत असते? हिवताप दीर्घकाळ राहिल्याने खालीलपैकी त्याचे रूपांतर कशात होत असते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील। पंडुरोग या रोगामध्ये हिवताप दीर्घकाळ राहिल्याने रूपांतर होते। पुढचा प्रश्न पाहूया। हिंदू लेडी या नावाने स्त्रीमुक्तीचे विचार खालीलपैकी कोणत्या महिलेने मांडलेले होते? हिंदू लेडी या नावाने खालीलपैकी स्त्रीमुक्तीचे विचार कोणी मांडलेले होते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। रखमाबाई सावे यांनी हिंदू लेडी या नावाने स्त्रीमुक्तीचे विचार मांडलेले होते। पुढचा प्रश्न पाहूया। खालीलपैकी कोणत्या किरणांना वस्तुमान नसते ते सांगायचं आहे विद्यार्थ्यांनो। खालीलपैकी कोणत्या किरणांना वस्तुमान नसते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। गॅमा किरणांना वस्तुमान नसते। पुढचा प्रश्न पाहूया। हवेचा दाब मोजण्याचे उपकरण खालीलपैकी कोणते आहे? हवेचा दाब मोजण्याचे उपकरण खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील। बॅरोमीटर हवेचा दाब मोजण्याचे उपकरण आहे। पुढचा प्रश्न पाहूया। रातांधळेपणा खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होत असतो? रातांधळेपणा खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील। जीवनसत्व अ च्या अभावी जो आहे रातांधळेपणा हा आजार निर्माण होतो। पुढचा प्रश्न पाहूया। गोपाळ हरी देशमुख यांना खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखतात ते सांगायचं आहे। गोपाळ हरी देशमुख यांना खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील। लोकहितवादी नावाने गोपाळ हरी देशमुख यांना ओळखले जाते। पुढचा प्रश्न पाहूया विद्यार्थ्यांनो। कोणत्या शब्दाचा उल्लेख फक्त संविधानाच्या प्रस्तावनेतच आहे ते सांगायचं आहे? खालीलपैकी कोणत्या शब्दाचा उल्लेख फक्त प्रस्तावनेत आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील। समाजवादी तसेच धर्मनिरपेक्ष दोन्ही शब्दाचा उपयोग फक्त आणि फक्त प्रस्तावनेतच केलेला आहे। पुढचा प्रश्न पाहूया। चले जाओ ठरावाचा मसुदा कोणत्या व्यक्तींनी मांडलेला होता किंवा तयार केलेला होता? चले जाओ ठरावाचा मसुदा खालीलपैकी कोणी तयार केलेला होता? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य राहील। लोकमान्य टिळक यांनी चले जाओ ठरावाचा मसुदा तयार केलेला आहे। पुढचा प्रश्न पाहूया। कोणत्या नद्यापासून सर्वात जास्त जलविद्युत निर्मिती होते ते सांगायचं आहे? खालीलपैकी कोणत्या नद्यापासून सर्वात जास्त जलविद्युत निर्मिती होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। पूर्ववाहिनी नद्यापासून सर्वात जास्त प्रमाणामध्ये जलविद्युत निर्मिती केली जाते। पुढचा प्रश्न पाहूया। दांडीयात्रेमध्ये महाराष्ट्रातील एकूण किती व्यक्तींचा समावेश होता? दांडीयात्रेमध्ये महाराष्ट्रातून एकूण किती व्यक्तींचा समावेश होता? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील। एकूण 13 व्यक्तींचा महाराष्ट्रातील समावेश जो आहे दांडी यात्रेत झालेला होता। पुढचा प्रश्न पाहूया। खालीलपैकी कोणते रोग हे दूषित पाण्यापासून होणारे आहेत? खालीलपैकी कोणते रोग हे दूषित पाण्यापासून होणारे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील। कावीळ, कॉलरा तसेच विषमज्वर हे सर्व रोग जे आहेत दूषित पाण्यापासून होत असतात। पुढचा प्रश्न पाहूया। खालीलपैकी कोणकोणते रोग हे असंसर्गजन्य आहेत ते सांगायचं आहे? खालीलपैकी कोणते रोग हे असंसर्गजन्य आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील। सर्दी तसेच मधुमेह हे दोन्ही जे रोग आहेत असंसर्गजन्य आहेत। पुढचा प्रश्न पाहूया। कोणत्या ग्रंथी मानवी शरीर वाढीवर नियंत्रण ठेवतात ते सांगायचं आहे? खालीलपैकी कोणत्या ग्रंथी मानवी शरीर वाढीवर नियंत्रण ठेवतात? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। पियुषिका ग्रंथी मानवी शरीर वाढीवर नियंत्रण ठेवत असतात। पुढचा प्रश्न पाहूया। सातपुडा डोंगररांगा कोणत्या नद्यांना विभाजित करतात ते सांगायचं आहे विद्यार्थ्यांनो? सातपुडा डोंगररांगा खालीलपैकी कोणत्या नद्यांना विभाजित करतात? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील। तापी तसेच नर्मदा या दोन्ही नद्यांना सातपुडा डोंगररांगा विभाजित करत असतात।
पुढच्यापासून पाहूया विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी वाराणसी हे खालीलपैकी कोणत्या धर्माचे पवित्र क्षेत्र आहे ते सांगायचं आहे. वाराणसी खालीलपैकी कोणत्या धर्माचे पवित्र तीर्थक्षेत्र आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. हिंदू धर्माचे वाराणसी हे अतिशय पवित्र तीर्थक्षेत्र आहे. पुढच्यापासून पाहूया, आनंदवन या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी केलेली आहे? आनंदवन या संस्थेची स्थापना कोणी केलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. बाबा आमटे यांनी आनंदवन या संस्थेची स्थापना केलेली होती. पुढच्यापासून पाहूया, शिवसमुद्र हा कोणत्या नदीवरील सर्वात पहिला जलविद्युत प्रकल्प आहे? शिवसमुद्र खालीलपैकी कोणत्या नदीवरील सर्वात पहिला जलविद्युत प्रकल्प आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. नर्मदा नदीवरील सर्वात पहिला जलविद्युत प्रकल्प म्हणजे शिवसमुद्र आहे. पुढच्यापासून पाहूया विद्यार्थ्यांनो, मनुके बनवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या फळाचा उपयोग केला जात असतो? मनुके बनवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या फळाचा उपयोग केला जातो? ऑप्शन क्रमांक 2 राहील. द्राक्षाचा उपयोग जो आहे मनुके बनवण्यासाठी प्रामुख्याने केला जात असतो. पुढच्यापासून पाहूया, विड्या बनवण्यासाठी कोणत्या वनस्पतीच्या पानाचा उपयोग केला जात असतो? विड्या बनवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या वनस्पतीच्या पानाचा उपयोग होतो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील विद्यार्थ्यांनो. टेंभुर्णीच्या झाडाच्या पानाचा जो उपयोग आहे या ठिकाणी विड्या बनवण्यासाठी केला जातो. पाहूया पुढचा प्रश्न, कोणत्या नदीच्या खोऱ्यात ऊसाचे पीक हे मोठ्या प्रमाणात घेतले जाते? खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यात ऊसाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 राहील. प्रवरा नदीच्या खोऱ्यामध्ये ऊसाचे पीक हे सर्वात जास्त प्रमाणात घेतले जाते. पुढचा प्रश्न पाहूया, महाराष्ट्रातील आवर्षणग्रस्त जिल्ह्यांची एकूण संख्या किती आहे? महाराष्ट्रातील आवर्षणग्रस्त जिल्ह्यांची संख्या किती आहे? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 राहील. 14 एवढी महाराष्ट्रातील आवर्षणग्रस्त जिल्ह्यांची संख्या आहे. आणि विद्यार्थ्यांनो, आवर्षणग्रस्त जिल्हा म्हणजे ज्या जिल्ह्यामध्ये कमी पाऊस पडत असतो. पुढच्यापासून पाहूया, शरीरातील तांबड्या पेशींचा नाश होणे कोणत्या रोगाचे लक्षण असते? शरीरातील तांबड्या पेशींचा नाश होणे खालीलपैकी कोणत्या रोगाचे लक्षण असते? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 1 योग्य राहील. मलेरिया जे आहे शरीरातील पांढऱ्या पेशींचे सर्वनाश होणे असते. पुढच्यापासून पाहूया, जास्त रक्तदाबामुळे कोणकोणती लक्षणे उद्भवतात ते सांगायचं आहे. जास्त रक्तदाबामुळे खालीलपैकी कोणती लक्षणे उद्भवतात? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. लकवा, झटके तसेच बेशुद्धीपणा हे सर्व जे लक्षण आहे जास्त रक्तदाबामुळे निर्माण होऊ शकतात. पाहूया पुढचा प्रश्न, राईट बंधू यांनी खालीलपैकी कशाचा शोध लावलेला आहे? राईट बंधूंनी खालीलपैकी कशाचा शोध लावलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 राहील. विमानाचा शोध राईट बंधू यांनी लावलेला आहे. पुढच्यापासून पाहूया, संपूर्ण भूमी ईश्वराची आहे ही घोषणा कोणी दिलेली होती? संपूर्ण भूमी ईश्वराची ही घोषणा खालीलपैकी कोणी दिलेली होती? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 4 राहील. विनोबा भावे यांनी संपूर्ण भूमी ईश्वराची ही घोषणा केलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया, स्मरणशक्तीवर नियंत्रण ठेवणे खालीलपैकी कोणत्या अवयवाचे प्रमुख कार्य असते? स्मरणशक्तीवर नियंत्रण ठेवणे खालीलपैकी कोणाचे कार्य असते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. मेंदूचे कार्य प्रमुख म्हणजे स्मरणशक्तीवर नियंत्रण ठेवणे असते. पुढच्यापासून पाहूया, साईबाबा यांचे समाधीस्थळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? साईबाबांचे समाधीस्थळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी येते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. शिर्डी या ठिकाणी साईबाबांचे समाधीस्थळ पाहावयास मिळते. पुढच्यापासून पाहूया, लावारसापासून जे खडक बनतात त्यांना काय म्हटले जाते ते सांगायचं आहे विद्यार्थ्यांनो. लावारसापासून जे खडक बनतात त्यांना खालीलपैकी काय म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 2 राहील. अग्निजन्य असे जे लावारसापासून खडक बनतात त्या असं म्हटले जाते. पुढच्यापासून पाहूया, या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी एकूण किती किल्ले जिंकली होती ते सांगायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी एकूण किती किल्ले जिंकली होती? ऑप्शन क्रमांक 3 राहील. 360 किल्ले एवढी छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेली होती. पुढचा प्रश्न पाहूया, गणपतीपुळे हे पर्यटन स्थळ कोणत्या जिल्ह्यात येते? गणपतीपुळे हे पर्यटन स्थळ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात येते? तर ऑप्शन क्रमांक 4 राहील. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गणपतीपुळे हे पर्यटन स्थळ स्थित आहे. नर्मदा नदीच्या दक्षिण दिशेला असलेल्या पठारास काय म्हटले जात असते? नर्मदा नदीच्या दक्षिण दिशेला असलेल्या पठारास खालीलपैकी काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक 2 राहील. दक्कन पठार असे नर्मदा नदीच्या दक्षिण दिशेला असलेल्या पठारास म्हटले जाते. पुढच्यापासून पाहूया, नैसर्गिक वायूमध्ये कशाचे प्रमाण मुख्यत्वे आढळते ते सांगायचं आहे. नैसर्गिक वायूमध्ये मुख्यतः खालीलपैकी कशाचे प्रमाण आढळते? तर ऑप्शन क्रमांक 4 राहील. मिथेनचे प्रमाण जे आहे नैसर्गिक वायूमध्ये प्रामुख्याने पाहावयास मिळते. पुढच्यापासून पाहूया,
राष्ट्रसंत या नावाने खालीलपैकी कोणत्या संतास ओळखतात ते सांगायचं आहे विद्यार्थ्यांनो. राष्ट्रसंत नावाने खालीलपैकी कोणत्या संतास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 राहील. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना राष्ट्रसंत या नावाने ओळखले जात असते. पुढच्यापासून पाहूया, खालीलपैकी कोणते नाव हे बॅडमिंटन खेळाशी संबंधित आहे? खालीलपैकी कोणते नाव हे बॅडमिंटन खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 राहील. PV सिंधू हे नाव बॅडमिंटन खेळाशी संबंधित आहे. पुढच्यापासून पाहूया, चंदनाच्या कोणत्या भागापासून तेल काढले जात असते? चंदनाच्या खालीलपैकी कोणत्या भागापासून तेल काढले जाते? ऑप्शन क्रमांक 3 राहील. चंदनाच्या खोडापासून हे तेल काढण्यात येत असते. जायकवाडी धरण खालीलपैकी कोणत्या नदीच्या प्रमुख धरण आहे ते सांगायचं आहे. जायकवाडी धरण खालीलपैकी कोणत्या नदीतील प्रमुख धरण आहे? ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी एक योग्य राहील. गोदावरी नदीतील जायकवाडी धरण हे सर्वात प्रमुख धरण आहे. पुढच्यापासून पाहूया, जमिनीमध्ये घुसलेल्या सागराच्या अरुंद भागास काय म्हटले जाते? जमिनीमध्ये घुसलेल्या सागराच्या अरुंद भागास खालीलपैकी काय म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 2 राहील. आखात असे जमिनीमध्ये घुसलेल्या सागराच्या अरुंद भागास म्हणतात. पुढच्यापासून पाहूया, 25 लाख रुपये कोणत्या पुरस्काराची रक्कम आहे ते सांगायचं आहे. 25 लाख रुपयाची रक्कम खालीलपैकी कोणत्या पुरस्कारासोबत दिली जाते? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील. खेलरत्न पुरस्कारासोबत 25 लाख रुपयाची रक्कम दिली जाते. पुढच्यापासून पाहूया, भगवान गौतम बुद्ध यांचे मूळ नाव खालीलपैकी कोणते आहे? भगवान गौतम बुद्धांचे मूळ नाव खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. सिद्धार्थ असे भगवान गौतम बुद्धांचे मूळ नाव आहे. पुढच्यापासून पाहूया विद्यार्थ्यांनो, रब्बी ज्वारीचे कोठार असे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यास म्हणतात? रब्बी ज्वारीचे कोठार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यास म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो या ठिकाणी 2 योग्य राहील. कोल्हापूरला जे आहे रब्बी ज्वारीचे कोठार संबोधले जाते. पुढच्यापासून पाहूया, आगाशिव डोंगर येथे गौतम बुद्धांच्या एकूण किती लेण्या पाहावयास मिळतात? आगाशिव डोंगर येथे गौतम बुद्धाच्या एकूण किती लेण्या पाहावयास मिळतात? तर ऑप्शन क्रमांक 1 राहील. 108 लेण्या आगाशिव डोंगर येथे गौतम बुद्धांच्या आहेत. पुढच्यापासून पाहूया, संतांची भूमी असे खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यास संबोधले जाते? संतांची भूमी खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यास संबोधले जाते? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 4 योग्य राहील. गोदावरी नदीच्या खोऱ्याला जे आहे संतांची भूमी म्हणतात. पुढच्यापासून पाहूया, सरदार वल्लभभाई पटेल हे वैयक्तिक सत्याग्रहाचे कितवे सत्याग्रही होते? सरदार वल्लभभाई पटेल वैयक्तिक सत्याग्रहाचे एकूण कितवे सत्याग्रही होते? ऑप्शन क्रमांक 3 राहील. 3रे सत्याग्रही सरदार वल्लभभाई पटेल वैयक्तिक सत्याग्रहाचे होते. पुढच्यापासून पाहूया, तळेगावचे पठार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहेत? तळेगावचे पठार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहेत? ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य राहील. वर्धा जिल्ह्यामध्ये तळेगावचे पठार हे स्थित झालेले आहेत. पुढचा प्रश्न पाहूया, दुधवा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कशासाठी राखीव आहे? दुधवा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कशासाठी राखीव आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 राहील. वाघांसाठी राखीव दुधवा राष्ट्रीय उद्यान आहे. पुढच्यापासून पाहूया विद्यार्थ्यांनो, कोणत्या एका ठिकाणी एकूण 3 नद्यांचा संगम झालेला आहे? खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी 3 नद्यांचा संगम झाला आहे? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 राहील. प्रयागराज या ठिकाणी एकूण 3 नद्यांचा संगम झाला आहे. पुढच्यापासून पाहूया, प्रयागराज या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या नद्याचा संगम झाला आहे? प्रयागराज या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या नद्याचा संगम झाला आहे? ऑप्शन क्रमांक 4 राहील. गंगा, यमुना, सरस्वती या सर्व नद्यांचा संगम प्रयागराज या ठिकाणी झाला आहे. पुढच्यापासून पाहूया, पंडित रमाबाई यांनी कोणत्या धर्माचा स्वीकार केलेला आहे? पंडित रमाबाई यांनी खालीलपैकी कोणत्या धर्माचा स्वीकार केला होता? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. ख्रिश्चन धर्माचा स्वीकार पंडित रमाबाई यांनी केलेला होता. खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी हवेचा वेग सर्वात जास्त असतो? खालीलपैकी कोणत्या ठिकाणी हवेचा वेग सर्वात जास्त असतो? ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना 2 राहील. समुद्रकिनारा या ठिकाणी हवेचा वेग सर्वात जास्त असतो. पुढच्यापासून पाहूया, एक हेमोग्लोबिन जास्तीत जास्त किती रेणू वाहून नेऊ शकतो ते सांगायचं आहे. एक हेमोग्लोबिन जास्तीत जास्त एकूण किती रेणू वाहून नेऊ शकतो? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 योग्य राहील. एक हेमोग्लोबिन जास्तीत जास्त 4 रेणू वाहून नेऊ शकतो. पुढच्यापासून पाहूया, भारतातील सर्वाधिक नागरी लोकसंख्या असणारे राज्य खालीलपैकी कोणते आहे? भारतातील सर्वाधिक नागरी लोकसंख्या असलेले राज्य खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. महाराष्ट्र राज्य भारतामध्ये सर्वात जास्त नागरी लोकसंख्या स्थित असलेले आहे.
विद्यार्थ्यांनो, आजची ही स्पेशल सुपर क्लास मला तर वाटते की आपल्या सर्वांनाच आवडलेलीच आहे. कारणास्तव या सुपर क्लासला सोडण्याच्या पूर्वी एक लाईक व एक कॉमेंट नक्कीच करायचं आहे. तसेच तुम्ही जर चॅनलवर नवीन आला तर सबस्क्राईब लगेच करून घ्या. केल्याच्यानंतर बेल आयकॉनला प्रेस करून ऑलमध्ये सिलेक्ट करून जरूरच घ्यायचं आहे. मिळतो का स्पेशल आणि फ्रेश सुपर